महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। आताच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केंद्र शासनाच्या वतीने आपल्याला मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिला गेला आहे, याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथच्या या भवानी चौकामध्ये मातेच्या मंदिरासमोर जय जय महाराष्ट्र माझा हे जे मराठी माणसांचं एक मनाला भिडणारं गीत आहे, जे राज्याचं गीत आहे, ते राज्याचं गीत सामूहिकपणे पठण करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीनं आज आम्ही इथे घेतला। ही खरंच आम्हा सर्व मराठी भाषिकांकरिता तर तमाम महाराष्ट्राच्या सर्व जनतेला अभिमानाची गोष्ट आहे आणि याच निमित्ताने आज आम्ही या भवानी मातेच्या प्रांगणामध्ये सर्वांना घेऊन बालगोपाळांबरोबर ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या मंडळाच्या सर्व सदस्यांना घेऊन आम्ही जय जय महाराष्ट्र गीताचं सामूहिकपणे पठण केलेलं आहे। याचा अभिमान बाळगण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये या उत्सवाचा, या आनंदाचा सोहळा कुठेतरी साजरा झाला पाहिजे, याच दृष्टिकोनातून आम्ही हा महाराष्ट्र गीताचा पठणाचा कार्यक्रम इथे भव्य दिव्य असा साजरा केलेला आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।